नमस्कार मंडळी. माणसाच्या आयुष्यात चढ-उतार येणं हे अगदी नैसर्गिक आहे. कधीकधी सुखाचे दिवस येतात तर कधीकधी अडीअडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा अगदी छोट्या छोट्या गोष्टीही आपल्या नशिबावर मोठा परिणाम करतात आणि नकळत आपली प्रगती थांबू लागते. अशा वेळी मनात नकारात्मकता वाढते आणि एकामागून एक समस्या समोर येऊ लागतात. जर तुम्हालाही असं जाणवत असेल की अचानक तुमचे चांगले दिवस कठीण काळात बदलत आहेत, तर फक्त नशिबाला दोष देण्याऐवजी आपल्या घरातील काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या आजूबाजूच्या वस्तू आणि त्यांची स्थितीही आपल्या जीवनावर सूक्ष्म पातळीवर प्रभाव टाकत असते. वास्तुशास्त्रानुसार घरात काही वस्तू रिकाम्या ठेवणे हे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन नकारात्मकतेचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे घरात सुख, शांती आणि प्रगती टिकवून ठेवण्यासाठी अशा काही वस्तू आहेत त्या कधीही रिकाम्या ठेवू नयेत. चला तर मग जाणून घेऊयात की त्या 4 वस्तू कोणत्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंबर 1. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये ज्या धान्याच्या कोठ्या असतात त्या कधीही पूर्णपणे रिकाम्या ठेवू नयेत. कारण त्या आपल्या अन्नसंपन्नतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. जर कोठी रिकामी असेल तर ती लगेच भरून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते. भरलेली धान्याची कोठी केवळ अन्नाची उपलब्धता दर्शवत नाही तर ती घरात सुख, शांती आणि समाधानही वाढवते. यासोबतच देवी अन्नपूर्णेचीही नियमित पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. देवी अन्नपूर्णा ही अन्न, संपत्ती आणि समृद्धीची अधिष्ठात्री मानली जाते. तिची भक्तिभावाने पूजा केल्यास घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. तसेच सौभाग्य आणि भरभराट कायम राहते. त्यामुळे रोज थोड्या वेळासाठी का होईना देवी अन्नपूर्णेची पूजा करून तिचा आशीर्वाद मिळवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या बाथरूममधील बकेट. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये कधीही रिकामी बकेट ठेवू नये, कारण ती नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. अशा छोट्या गोष्टींचाही आपल्या दैनंदिन जीवनावर खूप परिणाम होत असतो आणि त्यामुळे अनावश्यक अडचणी व समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं. जर ती बकेट आपण वापरत नसलो तर ती सरळ ठेवण्याऐवजी उलटी करून ठेवा, कारण यामुळे नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. तसेच तुटलेली किंवा खराब झालेली बकेट देखील वापरणे टाळावे, कारण ती अशुभ मानली जाते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करू शकते. शक्य असल्यास अंघोळीसाठी निळ्या रंगाची बादली वापरणे खूप शुभ मानले जाते, कारण निळा रंग हा शांतता, धैर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा साध्या साध्या सवयी अंगीकारल्यास घरात चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होते. आणि आता तिसरे म्हणजे आपले देवघर. पूजेशी संबंधित अनेक पवित्र वस्तू आपल्या देवघराजवळ आपण ठेवत असतो. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये, कारण ते श्रद्धा आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते. पूजा केल्यानंतर त्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीची पाने टाकणे अत्यंत शुभ मानले जाते. अशी धारणा आहे की जसे आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तसेच पाण्याचे भांडे भरून ठेवणे म्हणजे देवाची सेवा आणि आदर व्यक्त करणे होय. पाण्याने भरलेले भांडे देवघरात ठेवले की घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वातावरण शांत आणि प्रसन्न राहते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि समाधान टिकून राहते. या उलट बघितलं तर जर हे भांडे आपण रिकामं ठेवलं तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक अडचणी, तणाव किंवा अडथळे वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच दररोज देवघरातील पाण्याची भांडे भरून ठेवण्याची ही एक छोटीशी सवय लावल्यास घरात नेहमीच आनंद, शांती आणि भरभराट राहण्यास मदत होते. त्यानंतर चौथी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील तिजोरी. आपली तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नका. हे नेहमी लक्षात ठेवा की त्यामध्ये नेहमी थोडेफार तरी पैसे असणे चांगले मानले जाते, कारण रिकामी तिजोरी किंवा पर्स ही आर्थिक कमतरतेचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे घरात पैशांची अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून शक्य असेल तेवढे थोडे तरी पैसे कायम आपल्या तिजोरीमध्ये आणि पर्समध्ये ठेवावेत. या दोन्ही गोष्टी कधीही पूर्णपणे रिकाम्या करू नयेत.
यासोबतच बघा, तिजोरीमध्ये आणखीन काही शुभ वस्तू ठेवणेही खूप लाभदायक मानले जाते, जसे की गोमती चक्र, शंख किंवा गायीशी संबंधित प्रतीक. या गोष्टीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक स्थैर्य तसेच समृद्धी वाढण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. तर मंडळी, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हीही नक्की लक्षात ठेवा, कारण अशाच सवयी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतात. आजपासून या गोष्टी नक्की पाळा आणि घरात सुख, शांती, समृद्धी टिकवून ठेवा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.